हर हर महादेव, जय मल्हार. आज एपिसोड नंबर 4 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आम्ही जस्ट हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे. आमचं हॉटेल धारवाड एस टी स्टँडच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला होतं आणि मेन हायवेपासून आम्ही 3 किलोमीटर आतमध्ये आलो हॉटेल शोधत. आणि आता हॉटेलच्याच बाजूला एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही नाश्ता करण्याकरता थांबलेलो आहे. नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करत आहोत. आणि आज आपण इकडनं सुरुवात करणार आहोत देवीगुड्डाला. देवीगुड्डाच्या आणि रनिंग ऑलमोस्ट जे आहे इकडनं 2.5 तास आहे. तर देवरगुड्डाला आपण 2.5 तासामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. आता आपण धारवाड पासून निघालोय आणि हुबळीच्या दिशेने चाललोय. तर हा धारवाड ते हुबळी हा जो रोड आहे तो अतिशय सिंगल लेन असल्यामुळे कंटिन्यू ट्रकची लाईन दोन्ही बाजूने असते. ओव्हरटेकला काही चान्सच नाही आणि गाडीचा स्पीड पण त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये ठेवावा लागतो. अशा प्रकारे आम्ही राणीबेन्नूरमध्ये आलो आणि पण ते लोकेशन ते नव्हतंच. लोकेशन होतं
मंदिर होतं खंडोबाचं, पण ते वेगळंच मंदिर होतं. म्हणजे 12 मल्हार मधलं ते मंदिर नाही. आपण दुसऱ्या लोकेशनला चालू देवरगुड्डा तिथे जाऊन मंदिर शोधायचंय. त्यामुळे आता जी आम्ही मेहनत करतोय त्या मेहनतीचं तुम्हाला एक चांगलं फळ मिळेल. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही ट्रिप ऑर्गनाईज कराल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि शेवट सगळे मल्हार झाल्यानंतर शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण किती एक्सपेन्स झाला आणि कसं जायचं त्याचं इन डिटेल्स मध्ये माहिती देऊच. थँक्यू.
नमस्कार, हर हर महादेव, जय मल्हार. आता आमचं देवरगुट्ट्याचं दर्शन झालं आणि दर्शन करून आता आम्ही चाललोय मैलाराला. मैलारा इथून 17 किलोमीटर आहे आणि टोटल टायमिंग दाखवते 35 मिनिटं. आणि इथलं विशेष बाब म्हणजे हे मंदिर जे आहे देवरगुट्ट्याचं, हे एका टेकडीवरती आहे. वरपर्यंत गाडी जाते, पण मी तर रिकमेंड करेल की वरपर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ नका, कारण तिथे पार्किंगची खूप गैरसोय आहे. वरती पार्किंग नाहीच आहे आणि सिंगल रोड आहे, त्यामुळे अशक्यच आहे जवळजवळ. आम्ही कशी तरी गाडी पार्क केली. पार्क करताना भरपूर आम्हाला चॅलेंजेस आल्या, पण अजिबात जागा नाही आहे. जेवढं जमेल तर तुम्ही खालीच गाडी पार्क करा आणि वरती जाऊन दर्शन घेऊन या. बाकी मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही महाराष्ट्रातून गेलात तर तिथल्या पुजाऱ्यांना जर सांगितलं की बाबा तुम्ही जेजुरीकडनं आलेला आहे, तर ते स्पेशली तुम्हाला आतमध्ये नेतात. म्हणजे गाभाऱ्यामध्ये कोणालाच प्रवेश नाहीये, पण मेन उंबऱ्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थित ते दर्शन देतात. प्लस तिथली लिंगाची माहिती सांगतात. तर आमचं एकदम अप्रतिम दर्शन झालेलं आहे. खंडोबाची वारी जेवढी दिसते तेवढं काही इझी नाहीये. खूप रिमोट एरियातून जावं लागते आणि गुगल मॅपने आपण जातोय, त्यामुळं बहुतेक नियरेस्ट आणि क्लोजेस्ट रस्ता दाखवतो गुगल मॅप. मे बी त्या कारणामुळे आपल्याला थोडासा आडमार्गी तो रस्ता दाखवत असेल, पण एकंदरीत रस्ते खूप बारीक आहेत. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि रस्त्याला रहदारी प्रकारच नाही. आता दुपारची वेळ असेल म्हणून पण असू शकतं, आणि गावोगाव आहेत छोटी. कुठेही आवडीनुसार त्यांनी बनवलेले, एवढे फक्त काळजी घ्यावी लागते. आवडीने आणि सवडीने बनवलेले स्पीड ब्रेकर आहेत गाववाल्यांनी. पण ट्रिपच्या एंडच्या एपिसोड मध्ये आम्ही सगळे 3 लोकेशन व्यवस्थित टाकून देऊ. म्हणजे कसं आहे की आमचे व्हिडिओज बघून जे कोणी येतील त्या लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि सकाळीच आम्ही एक शोधता दुसऱ्याच खंडोबाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. मे बी तसं असू शकतं की त्या देवालाही पाया पडण्याचं सौभाग्य आमच्या नशिबात होतं, त्यामुळे आम्ही चुकलो. पण काही वाईट वाटलं नाही, उलटा आनंद झाला. त्याला अजून एक खंडोबाचं दर्शन झालं. हा एपिसोड आता आपण इथेच थांबवतोय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.